राज्यात सध्या एक वेगळाच वाद निर्माण झाला असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे भीमाशंकर ज्योतिर्लिंग यावर आसाम सरकारने दावा सांगितला आहे आणि तशा प्रकारच्या जाहिराती देखील प्रसिद्ध करण्यात आल्या असून भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा त्या सरकारकडून करण्यात आला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत महंत सुधीरदास आहेत। काय सांगाल महाराज, एक प्रकारचा दावा जो आहे तो आसाम सरकारकडून करण्यात आलेला आहे, भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे आसाममध्ये असल्याच्या ज्या जाहिराती आहेत त्या देखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या। नाही, अत्यंत धादांत खोटं विधान आसामचे मुख्यमंत्री किंवा त्यांच्या जाहिरातीच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। भीमाशंकर ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। महाराष्ट्रामध्ये साधारणतः 5 ज्योतिर्लिंग असल्याची मान्यता आहे। त्र्यंबकेश्वर आहे, भीमाशंकर आहे, परळी वैजनाथ आहे, अन्य असे जे ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी भीमाशंकर हे अत्यंत प्राचीन असं ज्योतिर्लिंग आहे। आदिशंकराचार्यांनी जो 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र लिहिलं आहे त्या स्तोत्रामध्ये सुद्धा भीमाशंकरचा उल्लेख आहे आणि प्राचीन जे ग्रंथ आहेत, शिवपुराण आहे, त्याचप्रमाणे शिवलीलामृत आहे किंवा अन्य जे काही स्थान महात्म्य असलेले ब्रह्मांड पुराण आहे, या सर्व विषयामध्ये या प्राचीन स्थानाचा उल्लेख आहे। त्यामुळे कोणी जर महाराष्ट्राच्या धार्मिक अस्मितेशी जर खेळणार असेल तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण प्रमुख देवस्थानचे विश्वस्त पुजारी यांची एक मोठी बैठक भीमाशंकरमध्ये घेणार आहोत आणि या संदर्भामध्ये एक मोठा निषेध देखील आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। नक्कीच, पण आपण जर गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर सातत्याने राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असतील त्यांच्याकडून धर्म असेल, इतिहास असेल, या बाबतीत सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करण्याचे काम सुरू आहेत। अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य नेहमीप्रमाणे घडतायत, घटना घडतायत चुकीच्या, याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, आम्ही मागे देखील हनुमान जन्मभूमीच्या संदर्भात मोठं आंदोलन या ठिकाणी झालेलं होतं आणि आपण जाणत आहात की महाराष्ट्रातल्या धर्मस्थळावरती सातत्याने धार्मिक अतिक्रमणं इतर राज्यातील मोठे मंडळी असो, राजकीय मंडळी असो, हे करणं चाललं आहे। आता तर आमचे ज्योतिर्लिंगच पळवण्याचं उद्योग त्या ठिकाणी चालले आहेत। महाराष्ट्रातील उद्योगधंदे पळवणं चाललं आहे, आता धार्मिक स्थळं देखील पळवणं चाललं आहे। तर याला कुठेतरी अटकाव झाला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनीच या संदर्भाने खुलासा करावा असं आम्हाला वाटतं आणि हा प्रकार थांबला पाहिजे। प्रत्येक भारत जो आहे हा विविध धर्माच्या, विविध जातीपंथाच्या मान्यतेवरती संपूर्ण हा भारत जोडला आहे। रामेश्वरचा माणूस नाशिकला येतो, नाशिकचा माणूस रामेश्वरला जातो, याचं कारणच धर्म आहे। प्रभू रामचंद्रांना आम्ही मानतो, तेही मानतात। आम्ही तिथे 12 ज्योतिर्लिंगाला त्या ठिकाणी दर्शनाला जातो। तर या मान्यतेला जर अशा पद्धतीचं राजकीय स्वरूप आपण देत असू तर ते अत्यंत निषेध करण्यासारखं आहे आणि या संदर्भाची काळजी राजकीय मंडळींनी राजकीय वक्तव्य करावे, पण धार्मिक विषयाला विषय छेडून समाजातील भावना या कुलुषित करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये असंच मला वाटतं। धन्यवाद। महंत सुधीरदास यांनी या घटनेचा जो आहे तो एक प्रकारे निषेध केलेला आहे आणि सर्व प्रमुख देवस्थानचे जे प्रमुख मंडळी आहेत ते भीमाशंकर येथे जाऊन या संदर्भात बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक।